नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण आलोय एक वरुड तालुक्यामधील म्हणजे जे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे वरुड तालुक्यामधील लिंगा या गावात जे एमपी बॉर्डरवर आहे. एमपी बॉर्डर इथून 2 किलोमीटरवर एमपी बॉर्डर आहे. एमपीत म्हणता शेती एमपीत आहे आणि लिंगा महाराष्ट्रामध्ये आहे. तर इथे आपण मागच्या या शेतकऱ्यांना आपण जे सल्ला देत होतो मागच्या 3-4 महिन्यापासून आणि काही त्यांनी आपल्या व्हिडिओवरून माहिती घेऊन जे ट्रीटमेंट केली त्याचा त्यांना काय फायदा झाला आणि त्यांनी ते ॲप्लिकेशन कसं केलं त्याची आपण माहिती जाणून घेऊया. तर थोडक्यात मी तुम्हाला या बागेचं विवरण सांगतो. एक 16 बाय 16चा बाग आहे हा. तर तुम्ही बघू शकता हिरवागार बाग आहे आणि याच्यामध्ये आंबेबार धरलेला आहे, त्याच्यामुळे पाणी चालूच आहे आणि तरीही झाडं एकत्र येऊन गेलेले आहे, म्हणजे एकत्र भिडले. 16 बाय 16चं अंतर असून सुद्धा आता जे आपण अंतर पाहिले 12 बाय 12 13 बाय 13 आता तसे जर इथं असते तर मग हे इथं चालतं झालं नसतं. तर हा झाला एक विषय. इथे आंबेबार बऱ्यापैकी फुटलेला आहे, लेट फुटलाय, म्हणजे एक फेब्रुवारी महिन्यात जानेवारी एंड पासून फुटायला लागलाय. तर छोटी हरभरा एवढी साईज आहे काही फळांची. तर इथे आपण एक प्रयोग करणार आहे की माल कमी असल्यामुळं आणि लेट फुटल्यामुळं तो गळू शकते पुढच्या टेम्परेचरमध्ये. तर आपण इथे घेणार आहे मृगबारासाठी पण प्रयत्न करणार आहे. तर आपण शेतकऱ्यांना भेटूया आता की यांना आपल्याकडून काय सल्ला भेटला, कसा भेटला. तर नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव सांगा प्रथम. नाव गुंजन नरेंद्र नासरे, गाव लिंगा, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. बरं बरं. आपण आता मागच्या मला वाटते 3-4 महिने झाले आपण बोलतोय, संपर्कात आहे, फोनवर बोलतोय आणि तुम्ही मागचे काही व्हिडिओ बघून काही ऍप्लिकेशन केलं, तुमचा आंबेबार होता याच्यामध्ये, तेव्हा तुम्ही त्या आंबेबारासाठी काही ट्रीटमेंट केली आणि आंबेबार फोडण्याच्या वेळेस पासून पण तुम्ही माझा सल्ला घेत गेले आणि काही व्हिडिओ केले. बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या होत्या आणि त्याच्यावर माझ्याकडून तुम्हाला काय फायदा म्हणजे सल्ला मिळाला? सुरुवातीला तर पहिले जो अगोदरचा आंबेबार होता त्यात तर कोळशीचं होतं, थोडंफार कोळशीचा त्रास होता. तो निघाला, तो जमला सगळं औषधामुळे. बरोबर. नंतर जो साईज जेव्हा लहान होता, फुला अवस्थेत होता, त्याच्यानंतर जे आपण 2-3 फवारण्या केल्या त्यानंतर त्याचं म्हणजे तो गळण्यालायकच होता तेव्हा. बरोबर. काही एवढं फुल जे होतं म्हणजे एकदम काही चांगलं सेटिंग नव्हती, पण ठीक झालं तेव्हापासून ते. बरोबर. आणि आपल्या भागात सायट्रसिला वगैरे पण येतो. सिट्रसिलाचा खूप प्रभाव होता. सिट्रसिलाचा प्रभाव आपण कमी खर्चामध्ये, आता शेतकरी बांधवांना सांगायचंय की सायट्रसिला हा लवकर कंट्रोल होत नाही, म्हणजे याचा अर्थ काय त्याच्यावर खूप महागडे आणि खूप ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे प्रोडक्टचं ते वापरले म्हणजे तो जातो असं नाहीये. त्याच्यासाठी रेग्युलेशन महत्वाचं आहे. एक तुम्ही 8 दिवसाला किंवा 10 दिवसाला जर स्प्रे घेतला नॉर्मल कीटकनाशकचा तरी सायला कंट्रोल होतो. पण होतंय काय की इकडे काही दुकानदार एकाच वेळेस कमीत कमी 3 कीटकनाशक एकत्र करतात, 2 बुरशीनाशक एकत्र करतात आणि 2 टॉनिक असे 9 ते 10 प्रकारचे औषधं एकत्र मारायला लावतात. तुम्हाला पण त्याचा अनुभव असेल. पण आणि मी तुम्हाला जे सांगतोय त्यात किती प्रकारचे औषधं राहतात? त्यात मॅक्सिमम 1-2, जास्त नाही, किंवा एखादं बुरशीनाशक वगैरे कधी जर गरज पडली तर 3 ते 4 जास्त 3 ते 4. ह्याच्याने काय होते की 3-4 असल्यामुळं आपल्याला जे औषध आपण वापरतोय त्याला पुरेपूर काम करण्यास वेळ भेटतो. समजा आपण एक सिंगल बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतलं तर त्या 2च औषधाला प्रॉपर झाडावर काम करायला वेळ मिळतोय. पण 3-4 जर एकत्र झाले तर त्याचे रिझल्ट येत नाही प्रॉपर. हा झाला विषय. तर याच्यानंतर आता तुम्ही मला म्हणत होते मायक्रोट्रॅन डिफिशियन्सी तुम्हाला जाणवते, बरेचदा आपलं बोलणं त्याच्यावरच झालं. तर मी तुम्हाला काही मायक्रोट्रॅन घालून सोडायला सांगितलं, तुम्ही तुमच्याकडे असणारे मी तुम्हाला सजेस्ट केले. त्याच्यानंतर आपण जे वॉटर सोल्युबल स्टोरेजसाठी मी तुम्हाला सांगत होतो, तर आपण आता पहिल्या बागेत जाऊन आलो, तिथे तुम्ही जे OSA आहे OSA स्प्रेसाठी सांगितलं. त्याच्यानंतर 13-40-13 अल्टरनेट केले. फेरसचं आपण जे ड्रेंचिंग सांगितलं तुम्हाला ड्रिपनी द्यायला, तर तिथे आपल्याला त्या बागेला बऱ्यापैकी 60-70% स्टोरेज कम्प्लीट झालंय. या बागेला आंबेबार थोडा जास्त असल्यामुळं ते आंबेबाराला पण अन्नद्रव्य चाललंय म्हणून ते स्टोरेज होत नाही काडीमध्ये. तर त्याच्यासाठी आपण जे आता एवढ्यात बोलतोय की ग्लुकोपोटॅश, बूस्ट ग्लुकोपोटॅश आणि 05234, तर त्याचे 2 ते 3 स्प्रे आपण इथे तानाच्या पिरियडमध्ये घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण आता इथून आंबेबाराच्या हिशोबाने आपल्याला 1261, कारण छोटा माल असल्यामुळे साईज बघा आता. तर हे अशा साईजला, ही जी साईज बघताय तुम्ही, ह्या साईजला
आपल्याला 1261 कंटिन्यू ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये चिलेटेड फेरस पण देणं योग्य आहे. तर अशा प्रकारे आंबेबार लागलाय. तर असा आंबेबार असून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये प्रयोग करायचा आहे की मृगही आला पाहिजे, याच्यात 50% मृग पण आला पाहिजे. म्हणजे काय होतं की आंबेबाराचा जो रेट आहे तो स्थिर नाहीये आणि ह्या भागात तर त्या आंबेबाराची जरा अडचणच आहे. कारण मार्केट चांगला नाहीये. आपल्याला जे व्यापारी येतात त्यांच्या हिशोबानेचा माल द्यावा लागतो त्यांना. आणि मृगबाराला कसं आहे, मृगबार जास्त पकडले नाही जात त्याच्यामुळे, आणि मृगबाराला उन्हाळ्यात टेम्परेचरमध्ये भाव चांगला असतो. त्याच्यामुळे आपण याच्यात मृगबार ट्राय करणार आहे. तर आणि इथे जे सांगितलं की पलीकडच्या बागेमध्ये स्टोरेज चांगलं आहे. इथे स्टोरेजसाठी आपल्याला 2 स्प्रे घ्यायचे. आणि तुम्हाला आता मला सांगा की मी तुम्हाला गवताचं नियोजन असो किंवा मायक्रोट्रेनचं नियोजन आहे, हे खर्चिक वाटलं की कमी खर्च वाटलं? नाही, कमी खर्चिकच आहे. कमी खर्चिक वाटलं. कारण ह्या 12-13 वर्षाचा बाग आहे. आता तुम्ही आधी जे ट्रीटमेंट करत होते मागच्या 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष आधीपर्यंतची ती ट्रीटमेंट तुम्ही स्वतः दुकानात जाऊन औषधं मागत होते की दुकानदाराला रोग दाखवून तुम्ही औषधं घेत होते? दुकानदारालाच मागत होतो जास्त करून. तर रोग दाखवून, कारण ते सगळीकडे जवळपास सारखाच आहे असं एरियामध्ये. हो हो, या पद्धतीनेच ते देत. याला तो आलाय म्हणजे आपल्याला पण तो आला असेल, पण असं होत नाही. एकाच लागून असणाऱ्या भागामध्ये पण वेगवेगळे रोग असण्याची शक्यता असते. तर शेतकऱ्यांनी स्वतः ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आधी कोळी कसा बघायचा ते सांगितलेलं आहे. मिलीबग जिवंत आहे की मेला आहे ते पण सांगितलंय व्हिडिओमध्ये. इथून पुढे आपण थ्रिप्सचं पण सांगितलंय. इथून पुढे जसजसे रोग तुम्हाला ज्या महिन्यात येत राहील तसतसे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मेन्शन करतो की आता हा रोग आलेला आहे. तो रोग प्रत्येकाच्या बागेत आलाच येणारच असं नाहीये. पण होईल काय की कुठं ते ऑब्झर्वेशन करायचंय, म्हणजे पानाच्या मागं कोणती किडी बघायची, समोर कोणती किडी बघायची, फांदीवर कोणती बघायची, ती बघितली. समजा एक दुसऱ्या गावामध्ये तो रोग आलेला आहे, मी दाखवलाय आणि तुमच्या बागेत तो नाही आलाय, तर तुम्ही तो स्प्रे घ्यायची गरज नाही, जो मी सांगेल तो. अशा प्रकारे जर शेती केली तर कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पन्न वाढते. कारण उत्पन्न हे कसं असते, तुम्ही एका बागेला 1 लाख रुपये खर्च करता आणि 5 लाख उत्पन्न देताय. त्याच बागेला तुम्ही 50,000 खर्च करा आणि 5 लाख उत्पन्न घ्या, तर तुमचं 4.5 लाख रुपये प्रॉफिट राहते. 4 लाखाच्या ऐवजी 4.5 लाख होते. असं केलं तरच शेती टिकू शकते आणि संत्रा बागेमध्ये आपण सक्सेस होऊ शकतो. जसं आता संत्रा बागेचं लोक कंटाळा करायला लागले, रेट कमी आहे. तर हे रेट कमी नाही, आपण खर्च वाढवलाय म्हणून आपलं उत्पन्न कमी झालंय भरपूर. तर अशा प्रकारे आज इथे आपण आता मागच्या 2-3 महिन्यापासून यांना फोनवर सल्ला देत होतो. आज त्यांच्या बागेमध्ये त्यांच्या आग्रहामुळे आपण इथे व्हिजिटला आलो आणि बऱ्यापैकी काही गोष्टी क्लिअर झाल्या, ज्या की फोनवर क्लिअर होत नव्हत्या, तर त्या आज क्लिअर झाल्या. त्याच्यामुळे त्यांना पण काही गोष्टी माहीत झाल्या आणि आपण पुढं असंच फोनवर किंवा काही व्हिजिटने आपण सल्ला देत राहू. चला, धन्यवाद.